नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, खरं तर हा डिसेंबर महिना आहे. डिसेंबर महिन्यामध्ये आपण सगळेच तयारीत आहोत की आता वेगवेगळ्या जो परीक्षा आपण देणार आहोत तर त्या सर्व परीक्षांच्या फॉर्म भरण्याच्या ज्या डेट आहेत तर त्या आता जवळपास येऊन ठेपलेल्या आहेत. आपण पाहिलं एक 8-10 दिवसापूर्वीच CET सेलनं सुद्धा त्यांचे एक टेंटेटिव्ह वेळापत्रक विविध परीक्षांचं आहे तर ते सुद्धा अनाऊन्स केलेलं आहे आणि ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, खरं तर आपण जे CETची किंवा जी नीटची तयारी करतो, आपण जे बायोलॉजी ग्रुप घेऊन नीटची तयारी करणारे विद्यार्थी आहेत किंवा जे मॅथ ग्रुप घेऊन CETची किंवा IITची तयारी करणारे आहेत, तर त्या सर्व विद्यार्थ्यांना तर माझ्या शुभेच्छा आहेत आणि त्यांचा अभ्यासही निश्चित चांगला होत असेल किंवा चालू असेल. परंतु या दोन्ही क्षेत्राशिवाय काही पालकांच्या मनामध्ये एक वेगळा विचार असतो की बाबा हे दोन क्षेत्राशिवाय इतरही काही क्षेत्रामध्ये आपल्याला संधी आहे का करिअर करण्याची. तर त्या संधीच्या अनुषंगाने मी आपल्याला आज एक महत्त्वपूर्ण एक अनाउन्समेंट किंवा मी एक महत्त्वाची माहिती घेऊन आपल्यासमोर आलेलो आहे. खरं तर मी वेटरनरीच्या अनुषंगाने आपल्याला ही माहिती सांगणार आहे. वेटरनरीमध्ये ज्या विविध प्रकारच्या संधी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत त्या इतर कुठल्याही क्षेत्रात नसतील एवढ्या मोठ्या प्रमाणात संधी आपल्याला वेटरनरीच्या विद्यार्थ्यांना आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आताच एक म्हणजे 10 ऑक्टोबर रोजी 10 ऑक्टोबर 2024ला शासनाने एक महत्त्वाचा शासन निर्णय काढलेला आहे आणि त्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने तर वेटरनरीच्या विद्यार्थ्यांना प्रचंड मोठ्या संधी आता त्यांना उपलब्ध होणार आहेत. तर काय असणार आहे हा शासन निर्णय, त्यानंतर कोणत्या संधी उपलब्ध होणार आहेत, तर या सर्व विषयाची माहिती घेऊन मी आपल्यासमोर आलेलो आहे. मी अनिल चव्हाण, ABC काउन्सिलिंग या आपल्या करिअर काउन्सिलिंगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, तर महाराष्ट्र शासनाचा पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय या विभागाने 10 ऑक्टोबर 2024ला एक शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. तर हा काय आहे हा शासन निर्णय, तर या शासन निर्णयानुसार आपल्याला पूर्वी माहीत आहे की पूर्वी दुग्ध व्यवसाय किंवा पशुसंवर्धन विभाग हे दोन वेगळे विभाग होते. त्यांची एक जिल्हा स्तरावर किंवा तालुका स्तरावर एक स्वतंत्र यंत्रणा होती आणि या स्वतंत्र यंत्रणेपासून ते वेगवेगळे विभाग ते काम करत होते. परंतु आता या 10 ऑक्टोबरचा जो शासन निर्णय आहे तर त्यानंतर म्हणजे अजून त्याचं इम्प्लिमेंटेशन झालेलं नाही, परंतु शासन निर्णय झाला आहे. या मधल्या काळात निवडणुकांमुळे या शासन निर्णयाचा अजूनही अंमलबजावणी पूर्णतः झालेली नाही. परंतु दोन डिपार्टमेंट जे आहेत म्हणजे पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय हे दोन डिपार्टमेंट हे एक करून मर्जिंग करून एकच विभाग त्यांनी तयार केलेला आहे आणि या विभागाने एक स्वतंत्र आकृतीबद्ध त्यांनी या शासन निर्णयाद्वारे घोषित केलेला आहे. मग तुम्ही म्हणाल की यामुळे काय फायदा होणार आहे किंवा याचा आणि पशुसंवर्धनच्या आपल्या करिअरचा काय संबंध आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला हे स्पष्ट किंवा यासाठीच हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. या जो शासन निर्णय आहे तर या शासन निर्णयानंतर जवळपास महाराष्ट्र राज्यामध्ये 2962 पदे किंवा 2900 म्हणजे जवळपास 3000 पदे ही वेटरनरीसाठीचे किंवा वेटरनरीची जी क्लास 1ची पदे आहेत ती नव्याने निर्माण केलेली पदे आहेत आणि ही पदे ही भविष्य काळात वेटरनरीच्या जे पदवीधर आहेत तर यांच्या माध्यमातून भरल्या किंवा भरती केल्या जाऊ शकतात. विद्यार्थी मित्रांनो, ही एक फार मोठी सुवर्ण संधी असणार आहे. आपल्याला माहीत आहे की वेटरनरीच्या ज्या महाराष्ट्रामध्ये ज्या एकूण दरवर्षी वेटरनरीचे जे कॅपॅसिटी आहे किंवा इंटेक कॅपॅसिटी आहे वेटरनरीसाठी ॲडमिशन आहेत ते 455 विद्यार्थी दरवर्षी वेटरनरीला ॲडमिशन घेत असतात. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात जी वॅकन्सी वेटरनरीची जी जागा आहेत तर त्या 455 आहेत. म्हणजे जर याच जागा जर आपण गृहीत धरल्या तर भविष्यामध्ये एक 5-6 वर्ष विद्यार्थ्यांसाठी फार मोठी संधी या जागा भरतीसाठी असणार आहे आणि हे एक वेटरनरीमध्ये जो करिअर करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट असणार आहे. याशिवाय जे विद्यार्थी म्हणजे वेटरनरी होऊन बाहेर पडणार आहेत तर यांच्यासाठी विद्यापीठामध्ये सुद्धा एक फार मोठ्या प्रमाणात रिक्त जागांची भविष्यामध्ये एक संधी उपलब्ध होणार आहे. कारण खूप मोठ्या प्रमाणात वेटरनरी कॉलेजेसला ज्या वेटरनरी कॉलेजेस आज आहेत तर त्या कॉलेजेसमध्ये खूप मोठ्या प्रमाणात रिक्त जागा आहेत आणि या जागासुद्धा या वेटरनरीतून जे करिअर करणारे विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी उपलब्ध होऊ शकतात. विद्यार्थी मित्रांनो, मी यासाठीचा एक विस्तृत व्हिडिओ यापूर्वीच आपला केलेला आहे. तो व्हिडिओची लिंकसुद्धा मी आपल्याला या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तो व्हिडिओसुद्धा आपण पाहावा. तसेच मेडिकल किंवा इंजिनिअरिंग यासारख्या जे पारंपरिक अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाशिवाय इतर अभ्यासक्रमात ज्यांना करिअर करायची एक इच्छा आहे तर अशासाठी वेटरनरी एक बेस्ट ऑप्शन असेल असं मला वाटतं. विद्यार्थी मित्रांनो, याशिवायही अनेक ऑप्शन आहेत जे की करिअरसाठी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत आणि त्या सर्व ऑप्शनची माहिती मी आपल्याला या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देणार आहे.
तरी ज्यांनी अद्यापही या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.